नमस्कार मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्याकडे जर ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला ट्रॅक्टरसाठी शेतीची मशागत करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रकारची अवजारं आहेत शेतीसाठी लागणारी, तर त्यामध्ये तुम्हाला रोटाव्हिटरसाठी तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करून तुम्हाला गव्हर्नमेंट कडनं जी सबसिडी ती देखील मिळणार आहे। आणि त्या सबसिडी मिळवण्यासाठी तुम्हाला महाडीबीटीच्या पोर्टलवर जाऊन ऍप्लिकेशन कसे करायचे किंवा रोटाव्हिटरला आपण अनुदानाद्वारे कसे मिळू शकतो याची संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आपण रोटाव्हिटर आपल्याला अनुदानामध्ये कसा मिळेल याची संपूर्ण डिटेल, ऑनलाईन ऍप्लिकेशन कसे करायचे याची संपूर्ण डिटेल आपण स्क्रीनवर जाऊन बघूया। तर चला मित्रांनो, व्हिडिओकडे वळूया। तर स्क्रीनवर आल्यानंतर मित्रांनो, सर्च बार मध्ये ॲग्री लॉग इन हे सर्च करायचं आहे। त्यानंतर एंटर द्या। पहिली वेबसाईट येईल ॲग्री लॉग इन महाडीबीटी पोर्टल, त्याला क्लिक करा। त्याला क्लिक करून नंतर दोन पॉपअप येतील, त्या दोघांना ओके करा। आणि इथं तुम्हाला शेतकरीचा फार्मर आय डी प्रविष्ट करायचा आहे, शेतकरीचा ओळख क्रमांक जो असतो तो प्रविष्ट करायचा आहे। तो टाकून झाल्यानंतर तुम्ही OTP पाठवायला क्लिक करायचं आहे। OTP पाठवायला क्लिक केल्यानंतर काही सेकंदात तुमच्या मोबाईलला एक OTP जाईल, हे बघा, ओके करा। आणि इथं तो OTP जो असतो तो OTP इथे आता प्रविष्ट करा, म्हणजे OTP तपासायला क्लिक करा। मी OTP टाकून घेतो आणि OTP तपासायला क्लिक करतो। क्लिक करून झाल्यानंतर शेतकरीची पूर्ण माहिती फेच होईल, तुमच्या समोर येईल। त्यानंतर राईट साईडला घटकातील अर्ज करा याला क्लिक करा। याला क्लिक करून झाल्यानंतर पहिलं ऑप्शन आहे कृषी यांत्रिकीकरण, त्याच्यासमोर बाबी निवडाला क्लिक करा। क्लिक करून झाल्यानंतर तुमच्या समोर कृषी यांत्रिकीकरणचं पोर्टल ओपन होईल। पहिलं ऑप्शन आहे कृषी व अवजारांच्या अर्थसहाय्य खरेदीसाठी, याला क्लिक करा। 2 नंबर तपशीलमध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि रोटाव्हिटर अवजारे याला क्लिक करायचं आहे। नीट लक्ष घ्या, संपूर्ण माहिती नीट बघा। खाली HP, तुमच्या ट्रॅक्टरची श्रेणी किती HPचे आहे ते बघायचं आहे आणि ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर यंत्रसामग्रीमध्ये जाऊन इथं रोटाव्हिटर याला क्लिक करायचं आहे आणि खाली आहे तुम्हाला रोटाव्हिटर किती इंचचा पाहिजे, किती फुटीचा पाहिजे ते तुम्हाला इथं चेक करून घ्यायचं आहे। दोघं इकडे ऑप्शनला टिक करा आणि जतन करायला क्लिक करून झाल्यानंतर येस म्हणा। येस करून झाला, तुमचा अर्ज सादर झालेला आहे। आता परत आपल्याला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। हे बघा, मी क्लिक करून घेतो। क्लिक करून झाल्यानंतर तुमची आणखी राईट साईडला अर्ज सादर करायला क्लिक करा। केला, आता इथं ओके करा आणि पहा ऑप्शनला क्लिक करा, तुमचा अर्ज इथं दिसेल। आता खाली टिक करून आपल्याला पेमेंट पेड करायची आहे। मी पेमेंट ॲप्लिकेशन फीजला क्लिक करतो। झालं, आता आपल्याला ही पेमेंट जी पेड करायची, मी संपूर्ण डिटेल भरून घेतो। पूर्ण ऑनलाईन पेमेंट असते, ₹23.60 पेमेंट आहे, ती करून घेतो। आणि ती पेमेंट होऊन झाल्यानंतर आपण आता एक कस्टमरला एक प्रिंट काढून द्यायची। हे बघा, झालं, बारकोड स्कॅन करून घ्यायचा आणि पेमेंट करून द्यायची। हे बघा, पेमेंट झाली सक्सेसफुली, ओके करायचं आणि प्रिंट रिसिप्टला क्लिक करून आपण कस्टमरला एक प्रिंट काढून द्यायची। हे करून झाल्यानंतर आता आपल्याला खाली घटक इतिहास पाहायला क्लिक करायचं आहे आणि इथं लागू केलेले घटक जे आहेत त्याला क्लिक करायचं आहे। हे बघा, आपलं जे ॲप्लिकेशन आहे इथं दिसेल, ते ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर आपल्याला एका कोपऱ्यामध्ये बघा पावती पहा ऑप्शन आहे, या पावती पहा ऑप्शनला क्लिक करा। तुमच्यासमोर एक पावती येईल, ही रिसिप्ट आपल्याला कस्टमरला एक प्रिंट काढून द्यायची आहे। अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता, सर्वांपर्यंत शेअर करा। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।